हाय फ्रेंड्स, हा आहे रसमलाई फ्लेवरचा केक आणि कसा बनवला आहे टर्न टेबल बघा तुम्ही कोणता आहे. एकदम सिम्पलचा केक बनवताना खूप छान असं म्हणजे छान होता केक, खायलासुद्धा छान लागला. पण सेकंड टाईम हा केक बनवला. या अगोदर जो केक बनवला होता तो एकदम सिम्पलचा होता. कुठलाही कलर कुठलं काही फ्लेवर दिलेला नव्हता, प्लेन फ्लेवर होता, पण खायला खूप छान लागला. म्हणून आजसुद्धा पुन्हा एकदा तेच प्रीमिक्स उरलेलं होतं व्हॅनिला फ्लेवरचं, ते सुद्धा हा केक मी सकाळीच बेक करून ठेवला होता. त्यानंतर घरातले कामं आवरून मी मार्केटला गेली होती. 2-2:30च्या दरम्यान मी मार्केटहून घरी आले. त्यानंतर क्रीम बीट केली आणि उन्हाळा असल्यामुळं क्रीम बीट करण्यात खूप प्रॉब्लेम येत होता आणि मी बिगनर असल्यामुळं मला खूप जास्तच प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळं मला काही माहिती नव्हतं आईस वगैरे काही घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. छानपैकी असं 2:30 वाजता हा केक तयार केला. कुठेही सेट न करता मी डायरेक्ट पूर्णपणे प्रॉपर केक बनवला. केक छान झाला होता, टेस्ट पण खूप छान होती. रसमलाई फ्लेवरचा केक बनवला होता. आज साहेबांचा बड्डे होता. साहेबांच्या बड्डेसोबत मामाच्या मुलीची हळदीसुद्धा होती, तिकडंसुद्धा जायचं होतं. हा केक रेडी केला. तुम्ही केकचा फायनल लुक बघू शकता, किती छान झाला होता. दुसऱ्यांदाच केक बनवला, पण केक खायलाही छान होता. थोडीशी फिनिशिंग नाही, डिझाईन वगैरे काही व्यवस्थित नाही, पण केक खरंच खूप छान झाला होता. तुम्ही नक्कीच ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.